संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्म देसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, वर्षावासाला प्रारंभ झालेला आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या संघरत्न बुद्ध विहारात हा वर्षावासाचा पवित्र पर्व आपण साजरा करीत आहोत, संपन्न करीत आहोत। ज्याप्रमाणे भिक्खूंसाठी वर्षावास ही पुण्यसंधी असते, अगदी त्याचप्रमाणे तुम्हा उपासक उपासिकांसाठी सुद्धा हा वर्षावास पुण्यसंधी असते। कारण ज्या गोष्टी वर्षावासामध्ये तुम्ही करता त्या गोष्टी वर्षावासाच्या बाकी 9 महिन्यांमध्ये तुम्हाला करायला मिळत नाहीत। जे पुण्यकर्म तुमच्या हातून या वर्षावासामध्ये घडते ते पुण्यकर्म इतर वेळी म्हणजे वर्षावासाच्या नंतर घडत नाही। या वर्षावासामध्ये पुण्य प्राप्त करण्याची संधी जसं भिक्खू लोकांना प्राप्त झालेली आहे, तसं तुम्हा उपासक उपासिकांना सुद्धा प्राप्त झालेली असते। बघा, आता तुम्ही पुण्यवान लोक आहात, तुमच्याकडे ऑलरेडी जे बुद्धविहार आहे, या बुद्धविहारामध्ये एक नाही तर 3-3 भंतेजी राहतात, परमनंट भंतेजी राहतात। त्यामुळे भंतेजींचं रोजच दर्शन होते। ज्यांच्याकडे दर्शन होत नाही त्यांनी सकाळी उठायचं, फ्रेश व्हायचं, विहारामध्ये यायचं, बुद्धाचं पण दर्शन होते, भंतेजीचं पण दर्शन होते, आहे की नाही। दान द्यायची इच्छा उत्पन्न झाली, भंतेला दान पण देता येते। कधी जर भोजनदान द्यायची इच्छा उत्पन्न झाली तर भोजनदान सुद्धा देता येते। कधी जर मनात उत्पन्न झालं की चिवरदान सुद्धा करायला पाहिजे तर चिवरदान सुद्धा तुम्हाला करायची संधी आहे की नाही। म्हणजे तुम्ही एवढे पुण्यवान लोक आहात की अगदी तुमच्या हाताजवळ पुण्यकर्म करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे। म्हणजे जेवढं पुण्य तुम्ही इथे करू शकता एवढं तुम्ही करायला पाहिजे, पुण्य करायला पाहिजे, एवढे तुम्ही पुण्यवान लोक आहात। काही काही विहार असे आहेत की तिथे विहार आहे, भिक्खू निवास पण आहे, पण एकच भंतेजी राहतात। मग कधी कधी ते भंतेजी कामानिमित्ताने बाहेर गेले तर कधी भंतेजी उपलब्ध होत नाहीत। तुम्ही किती पुण्यवान आहात की आपल्याकडे 3-3 भंतेजी उपलब्ध झालेले आहेत आणि मागील अनेक वर्षांपासून आपण भिक्खूंची सेवा करता, आपण भिक्खू संघाची सेवा करता। हे सगळं पुण्य तुम्हा सर्वांना प्राप्त झालंय। बघा, नक्कीच तुम्ही महाप्रजापती महिला संघातील सर्व उपासिका, संघरत्न बुद्धविहार व्यवस्थापन समितीतील सर्व उपासक मंडळी, सर्वच मयूर पार्कमधील
सगळेच बौद्ध उपासक आणि उपासिका खूप पुण्यवान आहेत बघा, की त्यांना भिक्खूंचं दर्शन होते, भिक्खूंच्या रूपानं बुद्धाचं दर्शन होते, त्यांना धम्म ऐकता येतो, त्यांना संघाचं दर्शन होते, दान पुण्य करण्याची संधी त्यांना प्राप्त होते बघा. तुम्ही फार पुण्यवान लोक आहात. पण जसं पुण्य तुम्हाला प्राप्त झालेलं आहे तसं पुण्य सर्वच लोकांना प्राप्त होत नाही. सगळ्यांनाच भिक्खूंचं दर्शन होत नाही. काही काही लोक तर फोन करतात. जसं आजच सकाळी एका उपासिकेचा आम्हाला फोन आला, परभणी सेलूमधून फोन आला. कोण बोलते माहीत नाही, सांगितलंच नाही. कुठून बोलताय ते असतं ना, एटिकेट्स असतात बघा. भंतेजी मी हे बोलतो, इथून इथून बोलतो, बोलू शकतो का असं काही. फोन लावला, भंतेजी ग्रंथ वाचन करायला भंतेजी पाठवून द्या. अरे ग्रंथ वाचन करायला भंतेजी पाठवून द्या. मग मी म्हटलं आता हे म्हणजे काय बोलावं. मी म्हटलं आता 10:30 वाजले, सगळे भंतेजी निघून गेले कामाला. हा कामाला हो म्हटलं आता काय करावं, आता कोणीच भंतेजी नाही. सांगायचं हे आहे की असे काही नगरं आहेत, शहरं आहेत, विहार आहेत की त्यांच्याकडे भंतेजीच नाहीत बघा. उलट भंतेजींची संख्या कमीच आहे ना, भंतेजींची संख्या कमी आहे, भिक्खूंची संख्या कमी आहे. त्यामुळे अनेक असे विहार आहेत, अनेक असे नगर आहेत, वस्त्या आहेत की विहार आहे किंवा भिक्खू निवास पण आहे, पण तिथे भिक्खू उपलब्ध नाही आहेत. त्यामुळे त्यांना वर्षावासामध्ये भिक्खू उपलब्ध होत नाहीत. आणि भिक्खू जर उपलब्ध नाही झाले तर पुण्य करणार कुठं हो तुम्ही. तुम्ही लग्नामध्ये 1000 लोकांना जेवण देता, ते पुण्य नाही आहे. 5000 लोकांना जेवण देतात, ते पुण्य नाही आहे, ते कर्तव्य आहे. मुलीचं लग्न आहे, मुलाचं लग्न आहे म्हणून पाहुण्या रावण्यांना जेवण द्यावं लागते, हे पुण्य नाही आहे, हे कर्तव्य आहे. पण तुम्ही जर एका भंतेजीला भोजनदान देताना ते भोजनदान 1000 लोकांना दिलेल्या भोजना एवढं पुण्याचं असते बघा. बुद्ध स्वतः म्हणतात, आता भंतेजीच नाही ना, भोजनदान कोणाला देणार, पुण्य कसं करणार. तुम्ही लग्नामध्ये ते टोप्या देता ना, टोप्या, हा टावेल टोपी देता की नाही. छोटासा टावेल असतो बघा नाक पुसायला, आणि ती टोपी असते, पण किती मोठा मानपान असतो. मानपान किती मोठा आहे की नाही. लहान्याला अगोदर दिलं, मला नंतर दिलं. मानपान किती असतो. लग्न तुटलेले आहेत, साखरपुडे तुटले, साखरपुडा झाला नंतर समजलं की लग्न काऊन नाही, अरे ते असं असं झालं बघा, हे मानपान जरा जमलं नाही, ते असं की नाही. असं म्हणजे तुम्ही हजारो लोकांना कपडे द्या, ते पुण्य नाही आहे, ते पुण्य नाही आहे, ते कर्तव्य आहे. की त्यांच्याकडे गेलो तर ते आम्हाला त्यांनी दिलं किंवा देतील, मग आम्हाला पण द्यावं, हे कर्तव्य आहे तुमचं संसारिक जीवनातलं. पुण्य नाही आहे. पुण्य कधी होते, जेव्हा तुम्ही एका भिक्खूला, भंतेजीला चिवराचं दान देता, ते तुमचं पुण्य आहे. पण जर भंतेजीच उपलब्ध नाही आहे तर तुम्ही चिवराचं दान कोणाला देणार सांगा बरं, विचार करा बरं तुम्ही. बरोबर आहे की नाही. म्हणजे भोजनदान देण्याचं पुण्य तुम्हाला करायचं तर भंतेजी पाहिजे, भिक्खू पाहिजेत. तुम्हाला चिवरदान द्यायचं आहे तर भिक्खू पाहिजेत. मग तुम्ही किती पुण्यवान आहात की अनेक ठिकाणी अशी लोक आहेत की ज्यांना भिक्खू उपलब्ध नाही आहेत. वर्षावास सुरू झालेला आहे पण वर्षावासासाठी आपल्याकडे भिक्खू उपलब्ध नाही आहेत, तर मग पर्यायाने त्यांना भिक्खू नसतानाच वर्षावास सुरू करावा लागतो. मग कोणतरी एखादा उपासक येतो, ग्रंथ वाचन करतो, किंवा एखाद्या कोणी ग्रंथ घेतात, कोणी धम्मावर ज्यांना जसं समजतं त्या पद्धतीने ते करतात. म्हणजे काय होते की ते वर्षावास करत तर आहेत, वर्षावासामध्ये धम्माचं काम करत आहेत, पण पुण्य होत नाहीये. पुण्य होत नाहीये. पुण्य कधी होईल तुमचं, जेव्हा वर्षावासामध्ये तुम्ही एका भिक्खूच्या मार्गदर्शनामध्ये तो वर्षावास संपन्न करता, भिक्खूच्या मार्गदर्शनामध्ये धम्माचं आचरण करता, तेव्हा तुमचं पुण्य वाढत जाते बघा. तर आपण आपल्या संघरत्न बुद्ध विहारामध्ये हे सगळं पुण्य प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजे आपण किती पुण्यवान लोक आहोत. दरवर्षीच आपल्याकडे वर्षावास होतोच. मला वाटते 2 वर्षांपूर्वी जेव्हा मी वर्षावासासाठी होतो, अगदी सुरुवातीलाच आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपण वाचण्यासाठी घेतला होता. त्यानंतर दुसऱ्या वर्षावासामध्ये बुद्ध पूजा, वंदना, जे काही आपले दैनिक धम्म संस्कार आहेत, अगदी व्याकरणासह
शब्दशः अर्थ समजवून ते संपूर्ण बुद्ध पूजा आणि वंदना आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. मागच्या वर्षावासामध्ये आपण अतिशय महत्त्वाचा विषय आहे बोधिसत्वाच्या बुद्धत्व प्राप्तीच्या मार्गाचे प्रवेशद्वार 37 बोधिपाक्षीय धम्म या विषयावर तर अजूनही पुस्तक सुद्धा उपलब्ध नाही आहे मार्केटला. फार कठीण विषय आहे, पण तोही विषय आपण अगदी असं सोपा करून बघा, अगदी सोप्यात सोपा करून तो विषय तुम्हाला समजून सांगण्याचा आपण मागच्या वर्षावासामध्ये प्रयत्न केला. यावर्षी पुन्हा हा वर्षावास सुरू होतोय. काल आषाढी पौर्णिमा होती. कालच्या आषाढी पौर्णिमेला आपण वर्षावासाला सुरुवात केली. आजचा पहिला दिवस आहे प्रवचन मालिकेचा. जेव्हा वर्षावास सुरू होण्या अगोदर आम्ही विचार केला की आता या वर्षावासामध्ये आपल्या उपासकांना आपण काय शिकवलं पाहिजे, कोणतं धम्माचं ज्ञान दिलं पाहिजे. तर सुरुवातीला असं वाटलं की मिलिंद प्रश्न हा ग्रंथ शिकवला पाहिजे, कारण तो सुद्धा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा आहे. पण आमच्यात एका भंतेजींनी तो ग्रंथ वाचण्यासाठी घेतल्यामुळे त्यांनी आम्हाला विनंती केली की भंते तुम्ही दुसरा विषय घ्या, मिलिंद प्रश्न ग्रंथ आम्ही वाचत आहोत. कारण त्यांचं पण यूट्यूब चॅनल आहे भंते करुणानंद. त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे भंते, तुम्ही मिलिंद प्रश्न ग्रंथ वाचा. आम्ही विचार केला की आता काय म्हणजे कोणती प्रवचन मालिका सुरू करायची. तर मग आम्ही भारतीय बौद्ध धम्माचा इतिहास, संस्कृती आणि वारसा अशा प्रकारचा विषय ठरवलेला आहे. त्याचं पत्रक तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी व्हॉट्सअपला वगैरे बघितलं असेलच. बौद्ध धम्माचा म्हणजे भारतीय बौद्ध धम्माचा इतिहास, संस्कृती आणि वारसा हा विषय या प्रवचन मालिकेच्या अंतर्गत आपण समजून घेणार आहोत. काय आहे बरं इतिहास? म्हणजे आपण धम्माचं तत्वज्ञान तर शिकतोच आहेत, त्याच्यामध्ये आपण ज्ञान ग्रहण करतोच आहे, पण त्यासोबत सोबत इतिहास सुद्धा माहीत असणं आपल्याला फार आवश्यक आहे. इतिहास, बौद्ध धम्माचा इतिहास काय आहे, तर काही टॉपिक्स आपण निवडले होते की जसं बघा भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर या भारत देशामध्ये काही धम्म संगीती संपन्न झाल्या. संगीती म्हणजे असेंब्ली, आपण आजच्या भाषेत त्याला म्हणतो धम्म परिषद. आजच्या भाषेत त्याला धम्म परिषद म्हणतात, धम्मांचा मेळावा, धम्म परिषद. बुद्ध काळामध्ये अशा धम्म परिषदा संपन्न झाल्या, त्याला धम्म संगीती म्हणायचे. मग प्रथम धम्म संगीतीमध्ये काय झालं, द्वितीय धम्म संगीतीमध्ये काय झालं, तृतीय धम्म संगीतीमध्ये काय झालं, हा सगळा इतिहास आपल्याला माहीत असणं अतिशय महत्वाचं आहे. बघा अतिशय महत्वाचं आहे. जसं जसं आपण हे ऐकू ना, फार इंटरेस्टिंग विषय बघा, हा इंटरेस्टिंग विषय आहे आणि अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे जसं जसं तुम्ही हे ऐकाल, जसं जसं हळूहळू तुम्हाला बौद्ध धम्माचा इतिहास माहीत होईल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हा विषय किती महत्वाचा आहे. तत्वज्ञानासोबत सोबत हा इतिहास सुद्धा किती महत्वाचा आहे. तसं बौद्ध धम्म संगीतींचा इतिहास आपण पाहणार आहोत या प्रवचन मालिकेच्या अंतर्गत. त्यानंतर जे काही बौद्ध राजे होऊन गेले, जसं बघा राजा बिंबिसार, राजा प्रसन्नजित, राजा अजातशत्रू, त्यानंतर आपण पाहतो सम्राट अशोक, राजा मिलिंद किंवा सम्राट कनिष्क ते राजा हर्षवर्धनापर्यंत असे वेगवेगळे बौद्ध राजे होऊन गेले की ज्या राजांनी त्यांच्या त्यांच्या काळामध्ये खूप मोठं धम्माचं काम केलं. बघा खूप मोठं, म्हणजे त्यांच्याचमुळे बघा आज बुद्ध धम्माचे प्रतीक आपल्याला पाहायला मिळतात. तर या बौद्ध राजांचाही इतिहास या वर्षावासामध्ये आपण पाहणार आहोत. एवढंच काय, भगवान बुद्धांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या धम्मस्थळांचा सुद्धा इतिहास आपण पाहणार आहोत. आता तुमच्यापैकी बरेचसे लोक बुद्धगया दर्शनला गेले असतीलच. लुंबिनी, बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर, श्रावस्ती, राजगीर आहे की नाही, हे सगळं तुम्ही बघितले असाल. आणि जर बघितलं नसाल तर नक्की प्लॅन करा यावर्षी, कारण गुडघे कामातून जायच्या अगोदर हे सगळं तुम्ही बघून आलं पाहिजे, आहे की नाही. बौद्ध स्थळ आहेत हे, कारण या प्रत्येक स्थळाला भगवान बुद्धांचा पदस्पर्श झालेला आहे.
जिथे जन्म झाला ते लुंबिनी, जिथे बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं ते बुद्धगया, जिथे धम्मचक्र प्रवर्तन केलं ते सारनाथ, तिथे महापरिनिर्वाण प्राप्त झालं ते कुशीनगर. याच्याशिवाय राजगीर आहे, कपिलवस्तू आहे, नालंदा आहे, वैशाली आहे, हे जेवढे काही बुद्ध स्थळं आहेत या बुद्ध स्थळांचा सुद्धा इतिहास आपल्याला माहीत असला पाहिजे. लोक जातात बघा बुद्धगयेला, फक्त पाहून येतात, अरे वा म्हणतात, किती छान आहे, अरे हा बुद्धिवृक्ष किती छान आहे, किती छान आहे, बस डोळ्याचे पारणे फिटले म्हणतात. आपण त्यातले नाही आहोत बघा. आपण बुद्धिजीवी लोक आहोत, आपण वैचारिक लोक आहोत. त्या प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर तिथे जी तुम्ही अशोकाचा काळातलं बांधकाम पाहता, तर ते बांधकाम फक्त विटा नाही आहेत, त्या विटा मागचा इतिहास आहे बघा. आम्ही ज्या बुद्धगयाला जातो, एका अशा टूरमध्ये काही उपासक आमच्या सोबत आले, तर बघा आता ते सगळं 2500 वर्षापूर्वीच आहे. तुटलेल्या विटा, तुटलेले स्तूप, सगळं तुटलेलं आहे ना, सगळं भग्न झालेलं आहे. एकही स्तूप किंवा एकही बांधकाम असं साबूत नाही आहे. तुटलेल्या विटा, स्तंभ, स्तूप सगळं तेच पाहायला मिळते. एक उपासक म्हणाले, काय म्हणते जी तुम्ही, हे तुटलेल्या विटाच दाखवता आम्हाला, हे जुने तुटलेले स्तूपच दाखवता आम्हाला, काहीतरी इंटरेस्टिंग दाखवा ना म्हणे. म्हटलं याच्यातच इंटरेस्ट घ्या, तुम्हाला इतिहास माहित नाही म्हटलं या विटाचा, तुम्हाला इतिहास माहित नाहीये, तुम्हाला इथला इतिहास माहित नाहीये, म्हणून तुम्ही जेव्हा पाहता ना तर तुम्हाला फक्त तुटलेल्या विटा, जीर्ण झालेले भग्न अवशेषच दिसतात. पण जेव्हा तुम्ही इतिहास जाणाल, जेव्हा तुम्हाला इतिहास माहित होईल, या विटांमागचा इतिहास, या स्तंभामागचा इतिहास, या स्तूपांमागचा इतिहास, जेव्हा तुम्ही इतिहास जाणाल ना, तर इतिहास जाणल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही विटांकडे पाहाल तर सहज तुमचे असे हात जोडतील बघा. सांगायची गरज नाही, आपोआपच असे हात जोडतात, आपोआपच. तर आम्ही जेव्हा बुद्धगया टूरला जातो, लोकांना इतिहास सांगतो, कारण लोक इतिहास ऐकतात, इतिहास जाणून घेतात, तर त्यांना त्या विटा दिसत नाही. अरे म्हणतात, अरे रे हे तुटलेलं नाही आहे, इथे बुद्धाचा जन्म झाला, असं लगेच हात जोडतात. इतिहास जाणावं लागेल त्यासाठी आपल्याला. अरे हे बुद्धगयेचं हे पवित्र बोधिवृक्ष आहे, पान आहे, तर ते लोक पान सुद्धा जपून ठेवतात. आपल्याकडे अनेक पानं, पिंपळाची पानं पडलेली आहेत, पण ते पान जपून ठेवतात का, अरे हा तोच बोधिवृक्ष आहे. मग त्या बोधिवृक्षाचा इतिहास जाणतात लोक, आपोआप असे हात जोडले जातात. सारनाथचा इतिहास जाणतात, कुशीनगरचा इतिहास जाणतात, असं आपोआपच बघा असे हात जोडले जातात. यासाठी तुम्हाला इतिहास जाणून लागेल. तर आपण या वर्षावासातील प्रवचन मालिकेमध्ये या सगळ्या बौद्ध स्थळांचा इतिहास सुद्धा आपण या वर्षी बघणार आहोत. आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे, आपलं साहित्य पण आहे बघा, पुस्तकं. जसं हिंदू धर्माची गीता आहे, त्यांचं पवित्र ग्रंथ आहे. मुसलमानांचं कुराण आहे, त्यांचा तो धार्मिक ग्रंथ आहे. त्यानंतर शीखांचा पण धार्मिक ग्रंथ आहे, गुरु ग्रंथ साहिबा, बरोबर आहे. ख्रिश्चनांसाठी सुद्धा त्यांचं बायबल ग्रंथ आहे. आणि ते लोक बघा किती म्हणजे श्रद्धावान हो, की त्या म्हणजे ते जे त्यांचं जे धार्मिक ग्रंथ आहे, की ज्या ग्रंथामध्ये त्यांचं धर्माचं तत्व सांगितलेलं आहे, असं हात जोडतात त्या ग्रंथाला, कारण तो धार्मिक ग्रंथ आहे ना. मग आपण बौद्ध लोक, आपलाही धार्मिक ग्रंथ आहे बघा, आपला सुद्धा धार्मिक ग्रंथ आहे, त्याला त्रिपिटक असं म्हणतात. त्रिपिटक. आता बऱ्याचशा लोकांना त्रिपिटकाचा इतिहास माहित नाही. हे त्रिपिटक काय आहे, या त्रिपिटकाचा इतिहास काय आहे, हे सुद्धा आपण जाणणं महत्वाचं आहे. त्रिपिटक, हा त्रिपिटक कसा तयार झाला लोकांना माहित नाहीये. म्हणजे आपले जे त्रिपिटक ग्रंथ आहे, बाकी धर्मियांचा ग्रंथ एकच ग्रंथ आहे बघा, एकच ग्रंथ आहे, आपला एक ग्रंथ नाहीये. आपले जे त्रिपिटक आहे, त्रिपिटक, त्रि म्हणजे 3 आणि पिटक म्हणजे पेट्या किंवा संच, 3 ग्रंथांचा संच आहे. सुत्त पिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक. तर सुत्त पिटक काय आहे, विनय पिटक काय आहे, अभिधम्म पिटक काय आहे, हे सुद्धा आपण जाणलं पाहिजे. आणि एवढंच काय, हे ग्रंथ कसे तयार झाले, कारण सुत्त पिटकामध्ये पुन्हा 5 ग्रंथ आहेत,
त्याच्यानंतर जो 5वा ग्रंथ आहे त्याचे पुन्हा 15 ग्रंथ आहेत. विनय पिटकाचे पुन्हा 4 ते 5 ग्रंथ आहेत. अभिधर्म पिटकाचे पुन्हा 7 ग्रंथ आहेत. असे जवळपास 30 ते 35 ग्रंथ आहेत बघा. 30 ते 35 ग्रंथ. कारण बुद्धाचं तत्वज्ञान हे अगदी म्हणजे अनलिमिटेड आहे बघा. पूर्ण जीवनाचं दुःख मुक्तीचं तत्वज्ञान सांगितलेलं आहे. म्हणजे एखाद्याने जर विचार केला की मी सगळं त्रिपिटक घेतो तर त्या त्रिपिटकाची किंमत म्हणजे सगळं त्रिपिटक तर उपलब्ध नाही आहे हिंदीमध्ये, पण जर तुम्ही घेतो म्हटलात तर किमान 45,000 रुपयांचं जे पुस्तक 45,000 रुपयांचं. तर एवढा इंटरेस्ट कोणाला असेल काय माहित नाही की 45,000 रुपये खर्च करायचे, त्रिपिटक मागवायचं आणि हिंदीमध्ये वाचायचं. आपली हिंदी तर स्ट्रॉंग आहे की नाही? कोण वाचणार आहे एवढं, आहे की नाही? पण आपल्याला या वर्षावासातील प्रवचन मालिकेमध्ये या त्रिपिटकाचा सुद्धा परिचय आपण करून घेणार आहोत. सुत्त पिटक कसं तयार झालं, विनय पिटक कसं तयार झालं, अभिधम्म पिटक काय आहे ते कसं तयार झालं, त्याचा इतिहास कसा आहे, कधी लिखाणकाम करण्यात आलं, हे सगळं काही आपण या वर्षावासाच्या या प्रवचन मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. सोबत सोबत आणखीन एक महत्वाचा टॉपिक आहे स्तूप, चैत्य आणि विहार. आमचा पीएचडीचा सुद्धा तोच विषय आहे. त्यामुळे फार इंटरेस्टिंग विषय आहे बघा. आपण लेण्या पाहतो ना, अजिंठा लेणी आहे या औरंगाबादला पर्यटनाची राजधानी म्हणतात. पर्यटनाची राजधानी, कारण या ठिकाणी ही लेण्यांची राजधानी आहे. अजिंठा लेणी आहे, वेरूळची लेणी आहे. लोक अजिंठ्याला जातात, अजिंठा पाहून येतात. तर जर तुम्ही अजिंठा गेले तिथं 29 का 30 लेण्या आहेत. 30 मिनिटात तुम्ही 30 लेण्या पाहू शकता बघा. ज्यांना अभ्यास नाही आहे बस पाहिलं असं चालले पुढं, पाहिलं असं की चालले पुढं, पाहता 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 लेण्या पाहून घेतात, हात जोडतात, येतात, चाय पाणी नाश्ता पाणी करतात, आलो मग अजिंठा लेणी पाहून. पण काय पाहिलं, काय त्याच्या मागचा इतिहास आहे माहित नाही. आपण बुद्धिजीवी लोक आहोत. आपल्याला या अजिंठा लेणीचा इतिहास, या बौद्ध लेण्यांचा इतिहास, मुळात या लेण्या का तयार झाल्या हे सुद्धा माहीत असलं पाहिजे. कारण भारतामध्ये फक्त 3च धर्मियांच्या लेण्या आहेत. एक हिंदूंच्या लेण्या आहेत, काही ठिकाणी जैनांच्या पण लेण्या आहेत, जैन धर्मियांच्या पण लेण्या आहेत, आणि बुद्ध धर्मियांच्या सगळीकडे लेण्या आहेत बघा. मुसलमानांच्या लेण्या नाही आहेत, शीख लोकांच्या लेण्या नाही आहेत, शीख धर्मांच्या लेण्या नाही आहेत, ख्रिश्चन धर्माच्या पण लेण्या नाही आहेत. का बरं? फक्त हिंदू, जैन आणि बौद्ध, त्यातल्या बौद्ध धर्मियांच्या सगळ्या सर्वाधिक लेण्या का आहेत याचा मागचा सुद्धा इतिहास आहे बघा. हे जेव्हा आपण जाणून घेऊ ना, तुमचा इंटरेस्ट वाढेल की किती हा विषय महत्वाचा आहे बघा. त्या लेण्या कशा निर्माण झाल्या, या लेण्यांची निर्मिती करताना कशा प्रकारे कन्स्ट्रक्शन झालं, हे सगळं काही आपण या इतिहासाच्या प्रवचन मालिकेमध्ये पाहूया. सोबत सोबत काही आपण स्तूप पाहतो अर्धगोलाकृती आकाराचे. हे स्तूप कसे असतात, या स्तूपांचा सुद्धा इतिहास आहे. मागच्या प्रवचनाच्या वेळेस बघा मी तुम्हाला जेव्हा अस्थींचा विषय सांगितला होता, तर भगवान बुद्धांनी म्हणजे भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर भगवान बुद्धांच्या अस्थींवर सर्वप्रथम 8 स्तूपांची निर्मिती झाली होती या भारताच्या भूमीमध्ये. सर्वात पहिले 8 स्तूप. पण हे स्तूप कसे बांधले होते हे लोकांना माहित नाही, बऱ्याचशा लोकांना माहित नाही. हे स्तूप कसे बांधले जातात, या स्तूपामध्ये अस्थींची प्रतिस्थापना कशी केली जाते, आणि असे हे स्तूप 8 स्तूप बुद्ध काळामध्ये निर्माण झाले होते. आणि त्यानंतर सम्राट अशोकाने या 8 पैकी 6 स्तूपांचं परत उत्खनन केलं, त्या अस्थी जमा केल्या आणि त्या अस्थी एकत्रित करून त्याचे असे छोटे 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 84,000 भाग केले. 84,000 भाग केले आणि त्या 84,000 बुद्ध अस्थींवरती या सगळ्या जम्बूद्वीपामध्ये बुद्ध अस्थी स्तूपांची निर्मिती केली. तर जम्बूद्वीप म्हणजे कोणता? फक्त भारत नाही, हे आपलं अफगाणिस्तान, पाकिस्तान, त्यानंतर भारताचा पूर्ण भाग, नेपाळ, इकडे तिबेटपर्यंत पूर्ण भाग, या संपूर्ण पट्ट्याला जम्बूद्वीप म्हणायचे त्या काळामध्ये. भारत नाव जर आता आलं आधुनिक काळामध्ये, बुद्ध काळात याला जम्बूद्वीप म्हणायचे बघा.
या सगळ्या जम्बूद्वीपामध्ये सम्राट अशोकाने 84,000 स्तूप निर्माण केला. तर बघा, विचार करा, काय तो भारत असेल त्यावेळेसचा, काय तो जम्बूद्वीप असेल. 84,000 स्तूप, 84,000 स्तूप. तर त्या 84,000 स्तूपांचा इतिहास सुद्धा आपल्याला माहीत असला पाहिजे. काही काही म्हणजे स्तूप आजही पाहायला मिळतात, पण काही स्तूप हे तुटले फुटले भग्न झाले, काही जमिनीमध्ये गडप झाले आणि काही स्तूप कुठे आहेत याचा अजून थांगपत्ताच लागलेला नाही आहे. पण स्तूपांचा हा इतिहास आपण जाणून घेणार आहोत की कशा कशा पद्धतीने स्तूप निर्माण झाले, चैत्य निर्माण झाले, विहारांची निर्मिती झाली. हे सगळं काही या वर्षावासातील प्रवचन मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. आणखीन एक महत्वाचा टॉपिक आहे बुद्ध मूर्तीचा. ह्या बुद्ध मूर्त्या पाहतो ना आपण, ही बुद्ध मूर्ती पाहिली आपण विहारामध्ये, सुंदर बुद्ध मूर्ती आहे. बाहेर सुद्धा आपण बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना केली. अनेक विहारामध्ये बुद्ध मूर्ती आहेत. पण या बुद्ध मूर्त्या निर्माण कशा झाल्या? कारण भगवान बुद्धाच्या काळामध्ये प्रत्यक्ष भगवान बुद्धांची मूर्ती तयार झाली नव्हती, किंवा असं कोणी व्यक्ती पण नव्हता ज्याने मूर्ती घडवली, असा कोणी मूर्तिकारही नव्हता की ज्याने बुद्धांना पाहिलं आणि मूर्ती बनवली, असंही नाही आहे. भगवान बुद्धांची मूर्ती कधी तयार झाली? ती मूर्ती तयार झाली तर त्या मूर्तीचे वैशिष्ट्य कसे होते, मग त्या मूर्तीमध्ये काळानुरूप असा कसा बदल होत गेला, हा सगळा मूर्तींचा इतिहास या प्रवचन मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. कारण हा विषय सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. हा सगळा विषय बघा, हा सगळा विषय आपला इतिहासाचा विषय आहे आणि हा इतिहास जाणून घेणं सुद्धा हे आपलं कर्तव्य आहे. कारण बौद्ध लेण्या हे आपले आहेत ना, आपला वारसा आहे. बघा, म्हणजे जी पहिली पिढी, समजा आता आपण औरंगाबादचे लोक आहोत, ती पहिली पिढी भिक्षूंची की ती पिढी औरंगाबादला आली. आज ज्या ठिकाणी अजिंठा लेणी आहे, तुम्ही जेव्हा अजिंठा लेणीला जाता तर ते तिथून जे शटल बस जातात ना, शटल बस, त्या बस पॉइंट पासून अजिंठा लेणीकडे आपण जेव्हा बसने जातो, आजही बघा दोन्ही बाजूला मोठमोठे पहाड, पर्वत आणि झाडं झुडपं दिसतात. घनघोर जंगल आहे बघा, आजही बघा ना किती घनघोर जंगल आहे. व संध्याकाळी 6च्या नंतर अंधार पडला ना तर माणसाला तिथे जाण्याची भीती वाटते, डेअरिंग होत नाही. आजही बघा एवढं घनघोर जंगल आहे. विचार करा, 2000 वर्षांपूर्वीची ती लेणी आहे, तर त्यावेळेस किती जंगल असेल होते, किती भयानक जंगल असेल. आजही काही काही ठिकाणी बिबट्या वगैरे निघतात ना, बऱ्याचशा जंगलामध्ये बिबट्या निघतात, वस्तीमध्ये येतात, मनुष्यांवरती हल्ले करतात, साप निघतात, विच्छू निघतात. तर आज जर अशी परिस्थिती आहे, तर 2000 वर्षांपूर्वी जेव्हा लेण्या निर्माण झाल्या त्यावेळेस कशी परिस्थिती असेल? विचार करा की ती पिढी, पहिली पिढी, लेण्या निर्माण करणारी पहिली पिढी, की त्या लोकांनी त्या जागेची निवड केली की ही जागा जी आहे ही बेस्ट आहे लेण्या खोदण्यासाठी. जागेची निवड केली, त्यांनी लेणी खोदायला सुरुवात केली, मरण पावले. कारण लेणी काही एका माणसाने खोदलेली नाही, किंवा 1-2 लोकांचं काम नाही आहे ते, किंवा एका पिढीनं पण नाही, पिढी दर पिढी. जेव्हा आपण तो लेण्यांचा इतिहास बघूया तर तुमच्या लक्षात येईल 7 पिढ्या गेल्या लेण्या खोदण्यासाठी. 7 पिढ्या म्हणजे 7 जनरेशन गेल्या बघा. तर एका पिढीने ती जागा निवड केली की इथे लेण्या खोदायच्या. लेणी खोदायला सुरुवात केली, खोदता खोदता बिचारे मरण पावले. त्यानंतर त्यांनी ती लेणी वारसा रूपाने दुसऱ्या पिढीला दिली, त्यांनी लेणीचं काम पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी ती लेणी पुढच्या पिढीला दिली, त्या पिढीने पुढच्या पिढीला दिली, त्या पिढीने तिच्या पुढच्या पिढीला देत देत असा हा आपला बौद्ध धम्माचा वारसा. हा बौद्ध धम्माचा वारसा पिढीने पिढीला दिला, असं पिढी दर पिढी हा वारसा आपल्याला प्राप्त झालेला आहे. म्हणजे आपण त्या लेण्यांचे वारसदार आहोत. बघा, आहेत की नाही? ह्या लेण्या आपल्या आहेत ना हो. त्या पिढीने वारसा रूपानं, हा बौद्ध धम्माचा वारसा आहे, वारसा रूपानं ह्या लेण्या आपल्याला दिलेल्या आहेत. मग या लेण्यांचा इतिहास जाणणं हे आपलं कर्तव्य नाही का? नक्कीच आपलं कर्तव्य आहे बघा. त्यामुळे या वर्षावासामध्ये
आपण जी प्रवचन मालिका सुरू करणार आहोत, ज्यामध्ये बौद्ध धम्माचा हा संपूर्ण इतिहास, बौद्ध धम्माचा जो काही वारसा आपल्याला प्राप्त झालेला आहे, जसं लेण्या असतील, स्तंभ असतील. आता हा बघा ना, अशोक स्तंभ तुम्ही ठेवला की नाही? 2 अशोक स्तंभ आहेत बघा, एक या बाजूला ठेवलेला आहे, एक त्या बाजूला ठेवलेला आहे. हो, अशोक स्तंभ एवढं तत्वज्ञानाने भरलेला आहे, एखादा विद्यार्थी केवळ अशोक स्तंभावर PhD करू शकतो, PhD करू शकतो. एवढं मोठं तत्वज्ञान. ते 4 सिंह, त्यांच्या पायाखालची ती वेदिका, त्या वेदिकेमध्ये धावणारे प्राणी, हत्ती, घोडा, सिंह, बैल, त्यांच्या मधामध्ये 24 हारांचं चक्र, त्या 4 सिंहांच्या वरती पण एक बैलगाडीचं चाक असं ठेवलेलं होतं. त्याच्यामध्ये अशा प्रकारचं बघा, हे 32 हाराचं असं चक्र होतं. हे काय आहे? 24 हारे काय आहेत? ते 32 हारे काय आहेत? ते 4 सिंह काय आहेत? ते धावणारे 4 प्राणी काय, म्हणजे काय प्रतीक आहे? किती मोठा तो इतिहास आहे हो. हा विषय एवढा मोठा आहे की तुम्ही जेव्हा हळूहळू जाणाल ना, तर तुमचा इंटरेस्ट वाढेल बघा, की किती महत्वपूर्ण आहे बघा सगळा हा आपला म्हणजे आपला हा बौद्ध लोकांचा वारसा आहे. जसं बघा, एक बाप जीवनभरपर्यंत कमवतो, भरगच्च पैसा कमवतो, गडगंज संपत्ती कमवतो, आणि मरता समयी ते सगळं कोणाला मिळते? वारसा रूपानं मुलालाच मिळते ना. तो मुलगाच त्याचा वारसदार होतो ना. मग आपल्या मागच्या पिढीने हे सगळं काही कमवलं, निर्माण केलं, ती पिढी तर निघून गेली. मग त्या पिढीने दिलेला हा वारसा कोणाला प्राप्त झाला? आपल्याला प्राप्त झालेला आहे. मग या सगळ्या बौद्ध वारसाचं जतन करणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आजही काही बौद्ध लेण्यांवर अतिक्रमण झालेली आहेत. जसं पुण्याजवळ तुम्ही जर गेले असाल पुण्याला, कार्ला लेणी आहे की नाही? कार्ला लेणीच्याच पुढे म्हणजे बघा, बौद्ध लेणी आहे ती कार्ला. बौद्ध महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं चैत्यगृह आहे बघा, ते पुण्याजवळ कार्ला लेणी. म्हणजे त्या कार्ला लेणीच्याच पुढं एकवीरा नावाच्या एका काल्पनिक देवीनं अतिक्रमण केलं. मोठं मंदिर बनवलं बघा. म्हणजे असं ते एंट्री गेट आहे, कार्ला लेणीचं एंट्री गेटचा 70% भाग त्या मंदिरानं व्यापला बघा. छोटीशी अशी जागा ठेवलेली आहे आतमध्ये जाण्यासाठी, छोटीशी जागा आहे बघा. जास्तीत जास्त 2 माणसं एका वेळेला जाऊ येऊ शकतात. त्या लेणीच्याच पुढं त्या एकवीरा नावाच्या काल्पनिक देवीनं आमच्या लेणीवरती अतिक्रमण केलं बघा. आमची लेणी आहे ती, आणि अतिक्रमण तर झालं. त्या लेणीच्याच पुढं बघा कोंबड्याचा, बकऱ्यांचा बली दिला जातो. रक्ताचे पाट वाहतात. विचार करा की ज्या महामानवाने अहिंसेचा उपदेश केला, त्या अहिंसेच्या उपदेश करणाऱ्या महामानवाच्या लेणी पुढं रक्ताचे पाट वाहतात बघा. किती बिकट परिस्थिती आहे. तुम्ही ज्यांनी बघितली नाही तुम्ही नक्की जा बघा. ती केवळ एकमेव अशी लेणी नाही आहे, अशा अनेक लेण्या आहेत, चैत्य आहेत, अशा अनेक पुरातत्वीय साइट्स आहेत की ज्यावरती इतर लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे. ज्यावेळेस तुम्हाला मी बुद्धगयाचा इतिहास सांगेल ना, बुद्धगयाचा इतिहास बघा, मागच्या 5-6 महिन्यांपासून बुद्धगया मुक्ती मोर्चा तुम्ही बघितलं असेल ना, बुद्धगया मुक्ती आंदोलन सुरू आहे. लोक बुद्धगया मुक्त करा असंच म्हणतात. त्यांना पण माहित नाही की नेमकं बुद्धगया मुक्ती आंदोलन आहे काय, तो कोणता कायदा आहे, काहीच माहिती नाही बघा. आपल्याला माहित असलं पाहिजे, कारण आपण बुद्धिजीवी लोक आहोत, सामान्य लोकांपेक्षा तरी थोडंसं आपण वेगळं आहोत. तर जेव्हा बुद्धगयेचा इतिहास आपण पाहू ना, तर त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की बुद्धगया मुक्ती आंदोलन नेमकं काय आहे, कुठून मुक्त करायचं, कसं करायचं, हे त्यावेळेस तुम्ही लक्षात येईल. तुम्ही सारनाथला गेलात तर सारनाथमध्ये अतिक्रमण झालेलं आहे, कुशीनगरला अतिक्रमण झालेलं आहे, वैशालीला अतिक्रमण झालेलं आहे, त्या नालंदाला अतिक्रमण झालेलं आहे. हो, नालंदामध्ये तर म्हणजे रडायला येतो, ढसा आमचे भंतेजी रडले, ढसा रडतो माणूस. कारण त्या म्हणजे नालंदाची जी साईट आहे त्यांनी पूर्ण असं कंपाऊंड बनवलेलं आहे, पण स्थानिकच्या लोकांनी जमीन खोदली, घर बांधण्यासाठी जमीन खोदली,
तर जमीन खोदल्यानं जमिनीच्या खाली काय मिळणार? बुद्धच न हो, बुद्धच मिळतील ना. तर स्थानिकांनी जमीन खोदली, बुद्धाची मूर्ती मिळाली काळ्या मार्बलमध्ये, काळ्या दगडामधली बुद्धाची मूर्ती मिळाली. त्या माणसाने ती बुद्धाची मूर्ती बाजूला बसवली आणि त्याला नाव दिलं तेली बाबा. तेली बाबा नाव दिलं आणि अपप्रचार केला की हा तेली बाबा आहे, तुम्ही याच्यावर जेवढं जास्त तेल ओताल तेवढं तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. तर बघा बुद्धाच्या मूर्तीची कशी विटंबना झाली आहे बघा. म्हणजे हा जो सगळा प्रकार आहे बघा, हा प्रकार आपल्याला माहीत असला पाहिजे, आपल्याला जागृत असलो पाहिजे. आणखीन एका बुद्धाची मूर्ती आहे, त्याला ढेकूळ बाबा नाव दिलं. म्हणजे मातीचे असे गोळे बनवायचे आणि त्या मूर्तीला मारायचं, ढेकूळ बाबा. म्हणजे तुमची मनोकामना पूर्ण करण्यासाठी एवढा भयानक अपप्रचार त्या नालंदामध्ये केलेला आहे बघा. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे बुद्धांची स्थळं आहेत त्या प्रत्येक ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे, बुद्ध मूर्तीची विटंबना झालेली आहे, त्या भग्नावशेषाचं निर्दयीकरण झालेलं आहे बघा. हे सगळ्या प्रकाराबद्दल आपल्याला माहीत असणं अतिशय महत्वाचं आहे. हा सगळा इतिहास आपल्याला माहीत करून घ्यायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर ज्यांच्यामुळं आपल्याला हा बुद्ध धम्म लाभला म्हणजे कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, की ज्यांनी आपल्या सर्वांना बौद्ध बनवलं. 14 ऑक्टोबर 1956 या भारतामध्ये बुद्ध धम्माचं पुनर्जीवन केलं. तर तो काळ असा होता, 1956चा काळ असा होता की त्या काळात या भारतात कुठेही बुद्ध धम्म नव्हता, सगळा संपलेला होता बुद्ध धम्म, नष्ट झालेला, नष्ट. कुठेही बुद्ध नव्हता, कुठेही संघ नव्हता, सगळा बुद्ध धम्म नष्ट झाला होता. कितीही शोकांतिका आहे, याच भारतात बुद्धाचा जन्म झाला, याच भारतामध्ये बुद्ध धम्माची स्थापना झाली. पण शोकांतिका बघा, याच भारतातून बुद्धाचा धम्म समूळ नष्ट झाला. आणि हा समूळ नष्ट झालेला बुद्धाचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुनर्जीवित केला बघा. तुम्हाला आम्हाला बौद्ध बनवलं. आज ही सुवर्ण संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे. एक बौद्ध म्हणून आपण जीवन जगतोय. तर तो 1956 पासून तर आजच्या या 2025 पर्यंत कशा प्रकारे या आधुनिक काळामध्ये बुद्ध धम्माचा इतिहास म्हणजे आधुनिक बाबासाहेबांप्रणीत बौद्ध धम्माचा इतिहास कसा आहे आणि बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार कसा होतो आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. हा सगळा इतिहास बघा या प्रवचन मालिकेच्या अंतर्गत आपण पाहणार आहोत. काही सोबत काही छोटे छोटे काही असे पॉइंट्स पण आहेत की ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तसं आता बुद्धाचा इतिहास, धम्माचा इतिहास, संघाचा इतिहास, हे बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नांचा इतिहास, म्हणजे ज्याला आपण म्हणतो संघ, भिक्खू संघ. भिक्खू संघाची निर्मिती कशी झाली, भगवान बुद्धाने भिक्खू संघाची निर्मिती का केली, हे सुद्धा जाणून घेणं महत्वाचं आहे. हे तुम्ही जे पाहता चिवर अंगावर, भंतेजींच्या अंगावर जे तुम्ही काशाय वस्त्र पाहता ज्याला चिवर म्हणतात, हे चिवर कसं निर्माण झालं याचा पण इतिहास आहे. हे सहज निर्माण झालेलं नाहीये, कारण त्यावेळेस काय टेलर वगैरे नव्हते शिवणारे. याचा मागचा इतिहास आहे बघा. पण तो इतिहास तुम्हाला प्रवचन मालिकेमध्ये सांगण्यात येईल. फार इंटरेस्टिंग इतिहास आहे. ते भिक्षापात्र जे आहे ज्यामध्ये भिक्षू लोक जेवण करतात, हे भिक्षापात्र कसं तयार झालं त्याचा पण मोठा इतिहास आहे बघा. हा सगळा इतिहास आपल्याला जाणायचा आहे. ज्याला म्हणतो तुम्ही चिवर, ज्याला आपण चिवर म्हणतो, या चिवराचा सुद्धा इतिहास आपण जाणणार आहोत. कारण चिवर जे आहे फक्त याच्यापैकी कोणत्याच वस्त्राला चिवर म्हटल्या जात नाही, समजलं. हे जे भिक्खूंच्या अंगावर तुम्ही जे पाहता ना कपडे, यापैकी कोणत्याच कपड्याला चिवर म्हणत नाहीत. जे आत वरून जे तुम्ही पाहता कपडे याला उत्तरा संघ असं म्हणतात, उत्तरा संघ. त्यानंतर लुंगीसारखं जे घातलं जातं त्याला आंतरवासक असं म्हणतात. किंवा या खांद्यावर बघा काही काही मोठे मोठे भिक्षू या खांद्यावर किंवा
या खांद्यावर असं दुपटी केलेलं चिवर घालतात, त्याला संघाटी असं म्हणतात. म्हणजे हे उत्तरासंग, खांद्यावर असणारी संघाटी आणि लुंगीसारखं घातल्या जाणारं ते वस्त्र म्हणजे अंतर्वासक, अशी नावं आहेत. आणि या तिघांचं मिळून त्याला चिवर असं म्हणतात. बघा, हा सगळा इतिहास आहे. बघा, सांगता सांगता बरंच काही सांगून पण वेळ निघून जाईल. प्रत्येक स्पेशल टॉपिक घेऊन आपण हा सगळा इतिहास आपण पाहणार आहोत. बुद्ध धम्माचा इतिहास, त्यानंतर धम्मसंगीतींचा इतिहास, बौद्ध राजांचा इतिहास, बौद्ध स्थळांचा इतिहास, त्यानंतर बौद्ध साहित्यांचा इतिहास, त्रिपिटक साहित्य आहे, त्रिपिटक कसं निर्माण झालं त्याचा इतिहास, अनुपिटक साहित्य पण आहे त्याचा इतिहास, वंश साहित्य आहे, टीका ग्रंथ आहेत, त्या साहित्यांचा इतिहास आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाचा धम्म ग्रंथ म्हणजे आपला बुद्ध आणि त्यांचा धम्म. हा ग्रंथ कसा तयार झाला, म्हणजे बाबासाहेबांनी हा ग्रंथ का तयार केला, कसा तयार केला, याचा सुद्धा एक फार इंटरेस्टिंग इतिहास आहे. तर तो सुद्धा इतिहास आपण जाणून घेण्याचा या प्रवचन मालिकेच्या अंतर्गत प्रयत्न करणार आहोत. तर या वर्षावासामध्ये आपण घेतलेला जो विषय आहे भारतीय बौद्ध धम्माचा इतिहास, संस्कृती आणि वारसा, तर मला वाटते आपल्या सर्वांनाच हा विषय नक्की आवडेल. जसं जसं आपण हा विषय ऐकाल आपला इंटरेस्ट वाढत जाईल आणि नक्कीच मला अपेक्षा आहे आणि म्हणजे मला अपेक्षा आहे की आपल्या ज्ञानामध्ये नक्की वाढ होईल आणि आपल्याला सुद्धा बुद्ध धम्माचा इतिहास काय आहे हे समजेल, जेणेकरून आपल्या बुद्धीमध्ये वाढ होईल. तर अशा प्रकारे या वर्षावासाच्या प्रवचन मालिकेच्या अंतर्गत आपण हा विषय या ठिकाणी घेतलेला आहे. उद्यापासून आपण या विषयाला सुरुवात करणार आहोत आणि जसं जसं आपल्याला वेळ मिळेल त्याप्रमाणे आपण इतर काही उपक्रम सुद्धा आपल्या विहारात राबवणार आहोत. तर पुढच्या पौर्णिमेला किंवा जी आपल्याला दिवस ठरवता येईल, विशेषतः महिलांसाठी आपण आपल्या सर्व महिला माता भगिनींसाठी अनागारिका धम्म शिबिराचं आयोजन सुद्धा आपण करणार आहोत. कारण आपल्याकडे आता हॉल पण उपलब्ध आहे. मला वाटते मागच्याही वर्षावासामध्ये आपण 1 दिवसाचं अनागारिका धम्म शिबिराचं आयोजन सुद्धा केलं होतं. याही वर्षी अनागारिका विशेषतः महिलांसाठी अनागारिका धम्म शिबिराचं आयोजन आपण करणार आहोत आणि इतर काही धार्मिक उपक्रम सुद्धा आपण राबवू. आणि अशा पद्धतीने या वर्षावासामध्ये संपूर्णपणे धम्माचा अभ्यास करून आपण सर्व आपल्या जीवनामध्ये महान असं पुण्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तेव्हा आजच्या या मंगलमय प्रसंगी तुम्हा सर्वांच्या प्रती मी पुनश्च एकदा अनंत मंगल कामना अर्पण करतो. आपल्या सर्वांप्रती अनंत मंगल कामना अर्पण करून आज ही धम्मदेशना या ठिकाणी समाप्त करतो. सर्वांचं मंगल हो.